श्री गुरुदेव दत्त देवस्थान कवटेमंकाळ येथे गुरुपौर्णिमा उत्सव। कवटेमंकाळ येथील दत्त देवस्थानात हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। कवटेमंकाळ जिल्हा सांगली येथील जागृत श्री दत्त देवस्थानात दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला। कमंडलू नदीच्या पवित्र तीरावर वसलेले हे देवस्थान आजूबाजूच्या गावातील व जिल्हाभरातून येणाऱ्या हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी भाविकांची इच्छापूर्ती होते। या पावन दिवशी हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्री गुरूंचे दर्शन घेतले आणि पूजन अभिषेकात सहभाग घेऊन आध्यात्मिक लाभ घेतला। या प्रसंगी बेळगाव येथील प्रसिद्ध वेदशास्त्र संपन्न श्री केशव कुलकर्णी गुरुजी यांनी गर्भधारणेपूर्वीचे संस्कार, सकारात्मक विचारांची बीजे आणि आनंदी जीवनाचे रहस्य या विषयावर थोडक्यात पण प्रभावी मार्गदर्शन केले। त्यांच्या विचारांनी उपस्थित भाविकांच्या मनाला स्पर्श केला आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पूजा विधीमध्ये वेदशास्त्र संपन्न केशव कुलकर्णी गुरुजी, वरद जोशी गुरुजी आणि सुशांत गुळवणी गुरुजी यांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने श्री गुरुदेव दत्तांचे अभिषेक, मंत्रोच्चार, पूजन व आरती करून वातावरण भक्तिमय केले। यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा आर्थिक खर्च डॉक्टर खोत यांनी भक्तिभावाने केला। याशिवाय अनेक भक्तांनी आपापल्या क्षमतेनुसार वर्गणी रूपाने सहकार्य करून कार्यक्रम अधिकच भव्य व मंगलमय केला। असेच प्रत्येक महिन्याच्या महाप्रसादाचे आयोजन केले जाते। त्यावेळी सुद्धा स्वइच्छेने भक्त महाप्रसादाचे आयोजन करत असतात। संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था स्थानिक सेवेकरांनी अत्यंत नियोजनबद्ध व श्रद्धेने पार पाडली। शिस्तबद्ध सेवा, स्वच्छता आणि सौहार्दपूर्ण वातावरण हे यावर्षीच्या गुरुपौर्णिमा उत्सवाचे खास वैशिष्ट्य ठरले। श्री दत्त देवस्थान कवटेमंकाळ। श्री दत्त देवस्थान कवटेमंकाळ हे सांगली जिल्ह्यातील एक प्राचीन, जागृत व श्रद्धेचे स्थान आहे। कमंडलू नदीच्या काठावर वसलेल्या पवित्र स्थळाला दत्त संप्रदायात अत्यंत महत्त्व आहे। येथे त्रिमूर्ती दत्ताची पूजा परंपरेने चालत आली आहे। गावकरी व परिसरातील भक्तगण नित्य नियमाने येथे पूजा, अभिषेक व आरतीमध्ये सहभागी होतात। तसेच गुरुपौर्णिमा, दत्त जयंती आणि इतर धार्मिक सणानिमित्ताने कीर्तन, प्रवचन, भजन आदी आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते। गेल्या काही वर्षांपासून या देवस्थानाचा लौकिक अधिक वाढलेला असून अनेक भक्तांचे श्रद्धास्थान व मनशांतीचा केंद्रबिंदू म्हणून हे मंदिर ओळखले जाते।